नमस्कार मीराताई. मीराताई नमस्कार. श्रीराम. नमस्कार. श्रीराम. समान शैले व्यसनेषु मित्र म्हणतात तसं झालं आहे की आपण सगळेजणं भक्त मंडळी एकत्र आला आहात आणि ज्या सद्गुरूंची उपासना आपण नित्यनियमाने करता ते सद्गुरू आणि समर्थ हे एकच आहेत. किंबहुना समर्थांचाच अवतार म्हणून गजानन महाराज आहेत असं आपल्याला महाराजांनीच सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या समोर समर्थांचा हा चिटुकलाचा ग्रंथ उलगडून दाखवताना मला मनापासून आनंद होतो आहे. आपल्या लहानपणापासून आपण मनाच्या श्लोकांशी परिचित आहोत. मला वाटतं तुमच्या माझ्या पिढीमध्ये अशी एकही व्यक्ती नाही की त्यांचे 1-2-5-10 तरी मनाचे श्लोक पाठ नाही आहेत. त्यामुळे आपल्याला काही मनाचे श्लोक मनोबोध हा काही विषय फार नवीन नाही आहे. समर्थांच्या वाङ्मय संपदेचा विचार केला तर अफाट आहे. समुद्र म्हटलं आहे. समर्थांचा वाङ्मय समुद्र कल्याण लिहित असे असा उल्लेख आपल्याला सापडतो. करुणाष्टके लिहिली आहेत, आरत्या लिहिली आहेत, भजनं लिहिली आहेत, खूप सारे म्हणजे पत्रव्यवहार त्यांचा उपलब्ध आहे. दासबोध आपल्याला माहिती आहे. दासबोधाबरोबर त्यांनी 21 समासी अगोदर लिहिला होता तोही आपल्याला माहिती आहे. निरनिराळी ओवी शतकं त्यांनी लिहिली आहेत. विविध पद्धतीने त्यांनी हा वाङ्मय सागर साहित्य सागर निर्माण केलेला आहे. तसा विषयांचा विचार केला तर तोही अफाट आहे. या सगळ्या ग्रंथातून प्रपंचकारण लिहिलं आहे, समाजकारण लिहिलं आहे. इतकंच नव्हे तर अगदी अर्थशास्त्रासारखा विषय पण आला आहे. व्यवस्थापन चालू काळामध्ये जे मॅनेजमेंट लागतं तेही समर्थांनी विचारात घेतलं आहे. इतकं कशाला कुटुंब नियोजन पण समर्थांनी विचारात घेतला आहे 350 वर्षापूर्वी. त्यामुळे विविध विषय आणि हा एवढा मोठा साहित्य संभार, संगीतासारख्या निराळ्या कलाही समर्थांना अवगत होत्या. अशा समर्थांचा हा चिटुकला ग्रंथ आपण अभ्यासणार आहोत. असं असताना दिसायला छोटं पण फार मोठं कीर्तीनं महान तसं आपल्या या ग्रंथाचं आहे. आपली मी मग अशी म्हटलं तसं प्रत्येकाशी या छोट्याशा ग्रंथाची ओळख आहे. पण याला मोठी मोठी माणसं काय काय नावं देतात तर विनोबा भाव्यांनी याला मनोपनिषद म्हटलं आहे. उपनिषदांच्या इतकं महत्त्व ह्या मनाच्या श्लोकांना आहे असं विनोबा भावे आपल्याला सांगतात. 205 मनाचे श्लोक आहेत. पहिला म्हटला तर नमनाचा, आत्ता जो आपण ऐकला आणि सगळ्यांचा आपला पाठ आहे, आपण नित्यनियमाने म्हणतो. अखेरचा जो श्लोक आहे तो स्वाभाविकच फलश्रुतीचा आणि मधले जे 203 श्लोक आहेत त्याच्यामध्ये दासबोधामध्ये जे विषय आहेत त्याचाच विचार समर्थांनी केला आहे. मग त्याच्यात श्रेयस प्रेयस आहे, उपासना आहे, सुखदुःख आहे, जन्म मृत्यू आहे, अनुसंधान कसं ठेवावं ते आहे, भक्ती आहे, अगदी वेदांतापर्यंत विविध गोष्टी आपल्याला मनाच्या श्लोकांमध्ये आता अभ्यासायचे आहेत. म्हणजे खरं तर या सगळ्या ग्रंथांच्या मागे एकच गोष्ट आपल्याला समर्थांना शिकवायची आहे. म्हणजे सगळ्याच संतांना एकच गोष्ट आपल्यासाठी सांगायची की सर्वानुभूती परमेश्वर चराचरामध्ये मी भरलेला आहे हे कळावं एवढीच खरं म्हणजे अपेक्षा. पण हे कळण्यासाठी आपल्याला या अशा संतांच्या सगळ्या ग्रंथांचा संग घ्यावा लागतो, मैत्री करावी लागते. तेव्हा आपल्याला थोडं थोडं का होईना कळतं, थोडं थोडं कळल्यासारखं वाटतं पण पुन्हा आपण मागे येतो. अशी थोडीशी आपली गोष्ट होते. व्हिडिओ कसा ऑफ करायचा पण आपण प्रयत्न करूया आणि थोडा थोडा अभ्यास करत मनाच्या श्लोकांचा माहिती असणाऱ्या आपल्या या पुस्तकाचा अभ्यास करूया. रामकृष्ण परमहंस म्हणत असतात की खरं तर आत्मज्ञान व्हायला हवं असेल ना तर भारंभार पुस्तकांची गरजच नाही आहे. एखादं छोटंसं पुस्तक चिमुकलं पुस्तकसुद्धा पुरेसं आहे. तसं आपलं आहे की ह्या 205 श्लोकांचा मनापासून आपण अभ्यास केला ना तर हा चिमुकला ग्रंथसुद्धा आपल्या अगदी मोक्षपदाला न्यायलासुद्धा पुरेसा आहे. अशा पद्धतीनं या श्लोकाचं महत्त्व निरनिराळी मंडळी सांगतात. मनोबोधावरती अनंत लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे आपल्यासाठी ना मी नेहमी सांगत असते की आपल्यासाठी छानपैकी ताट वाढलेलं सिद्ध आहे. आपण फक्त आस्वाद घ्यायचा आहे. अनेक लोकांनी या ग्रंथांवरती आधीच विचार करून ठेवला आहे
छान सोप्या सोप्या पद्धतीने आपल्याला त्याचा अर्थ उलगडून दाखवला आहे. आपण फक्त काय करायचं आहे तर बस त्याचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे. एक निरनिराळ्या लेखकांचा विचार करण्यापूर्वी मी वरदानंद भारती यानंतर आठवले यांचा एक गंमतशीर किस्सा आपल्याला सांगणार आहे की व्हायचं काय तर ते प्रवासाला जेव्हा जायचे ना तेव्हा एक खिशात मावेल असं एक मनाच्या श्लोकांचं छोटंसं पुस्तक. आपल्याला सुद्धा काहीच अशक्य नाही का आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या खिशामध्ये सहज मावेल असं पुस्तक आहे. तर वरदानंद भारती नेहमी प्रवासाला जाताना हे पुस्तक जवळ घ्यायचे आणि मग प्रवासामध्ये ते पुस्तक वाचता वाचता आपल्याला आवडती त्या श्लोकांवरती खूण करायचे. असं करताना दरवेळेस नवीन पुस्तक घेऊन जायचं आणि बरंच साधारणपणे असतं ना, आता कालच आपलं नवीन वर्ष सुरू झालं, आपल्याला असतं की नवीन वर्षापूर्वी गेल्या वर्षामध्ये काय काय झालं हे पाहताना आपण जरा स्वाभाविकच पुस्तकं आवडताना एक दिवस असं झालं की वरदानंद भारतीच्या लक्षात आलं की अरे 7-10 पुस्तकं आपल्या कपाटामध्ये मनाच्या श्लोकांची आहेत. आणि मग ती पुस्तकं त्यांनी सगळी पाहिली. येत आहे ऐकायला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण प्रत्येक वेळेला आपल्या आवडत्या श्लोकांवरती खुणा करतो आहे तर त्या प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या श्लोकांवरती खुणा झाल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की याच्यामधले सगळेच्या सगळे श्लोक 205 ते 205 श्लोक हे अत्यंत मनापासून अभ्यास करण्याचे आवडीचेच आहेत. प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळा श्लोक आवडला याचा अर्थ सगळेच महत्त्वाचे आहेत. आपण श्लोकांचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्याला एक गेय्यता आहे. आपल्या भाषेच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की भुजंग प्रयात वृत्तामध्ये या सगळ्या 205 श्लोकांची रचना आहे. एक गेयता ज्याला म्हणतो ती गेयता त्याला आहे. आणि म्हणून बघा लहान मुलांचे पाठ होतात याचं कारण ते आहे की त्याला एक नाद आहे, गेयता आहे, रचना आहे आणि तेवढ्या त्या भुजंग प्रयात वृत्तामध्ये ते बसवलं गेल्यामुळे ते सहजपणानं पाठ होत आहे. दुसरं असं आहे की अलंकारिक भाषा आहे. म्हणजे कसं आपण ज्यांनी मराठी भाषा घेऊन ग्रॅज्युएशन केलं आहे त्याला अलंकार कळेल, वृत्त कळतील. तर या अलंकार म्हणजे काय तर सहजपणा धरा श्री धरा ध्या धरा अंतरा ते करानी करा त्या पहापरा सागरा ते ह्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा ते रा हे अक्षर आल्यामुळे एक आपल्या कानाला छान वाटलं. ही जी आहे ती अनुप्रास अलंकाराची खोड आहे. तर अशा निरनिराळ्या अलंकाराचा वापर पण समर्थांनी केला आहे असं दिसतं. एवढंसं ते मनाच्या श्लोकांचं पुस्तक भारतामधल्या सगळ्या भाषांमध्ये ह्याचं भाषांतर झालं आहे असा आपल्याला उल्लेख सापडतो. सगळ्या भाषांमध्ये हे आहे. इतकंच काय तर काही वेळा तर म्हणजे मराठीमध्ये त्याच्यावरती निरूपणकारांचे अनेक पुस्तकं आहेत ते तर आपण पाहूच या. पण निरनिराळ्या भाषांमध्ये समश्लोकी लोकांनी हे मनाचे श्लोक रचलेले आहेत. हिंदीमध्ये तर असे 7-8 वेगळ्या वेगळ्या कवींनी वेगवेगळ्या मंडळींनी या मनाच्या श्लोकांचं हिंदीमध्ये रूपांतर केलेलं आहे. डॉक्टर विनीता महाजनी यांनी जर्मन भाषेमध्ये मनाचे श्लोक लिहिलेले आहेत. आपल्या लक्षात येईल की खरंच किती लोक एखादी दुसरी भाषा येत असेल तर आपल्या या भाषेतलं आवडलेली गोष्ट आपण दुसऱ्या भाषेमध्ये ती सहजपणानं नेऊ शकतो. डॉक्टर लक्ष्मण हरद्वाणी हे सिंधी भाषेचे प्राध्यापक यांनी सिंधी भाषेमध्ये मनाच्या श्लोकांचं रूपांतर केलेलं आहे. परभणीला एक शहा सुराब अली हा सुफी पंथाचा संत होऊन गेला. यांनी पण मनाच्या श्लोकांची रचना उर्दू भाषेमध्ये केलेली आपल्याला सापडते. यांनी नाव दिलं आहे मनाच्या श्लोकांना मन समझावन, कोण नाव दिलं आहे. आणि उर्दू भाषेमध्ये हा जो शहा सुराब अली संत होता, सुफी संत, तो समर्थांना फार मानत असे. आपले जे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे अब्दुल कलाम या शहा सुराब अलीला खूप मानत असत. म्हणजे सुफी संत आणि त्यांनी समर्थांच्या मनाच्या श्लोकांची रचना उर्दूमध्ये केली हे ऐकूनच आपल्याला बरं वाटतं. आणि आज दिल्लीच्या आणि मुंबईच्या जामा मशिदीमध्ये हे मन समझावन पुस्तक बघायला मिळतं असाही उल्लेख आपल्याला सापडतो. आता मी म्हटलं तसं मराठीमध्ये तर अनेक लोकांनी हे केलं आहे. आता उल्लेख केला त्या स्वामी वरदानंद भारतींचं सगळ्यात
उत्तम पुस्तक आहे. मनोबोध असं त्याचं नाव आहे. अगदी प्रत्येक श्लोकाचा अर्थ सुंदर उलगडून दाखवला आहे. समर्थ भक्त जे सुनील दादा चिंचोळकर यांचंही मनाच्या श्लोकावरचं पुस्तक, रचना थोडी वेगळी केली आहे. त्यांनी विषयवार रचना मनाच्या श्लोकांची केली आहे. त्या विषयांपद्धतीने सगळे श्लोक एकत्र केलेत. म्हणजे उदाहरणार्थ समजा श्रेयस प्रेयस विषय घेतला तर मनाच्या श्लोकांमधले कुठले श्लोक या विषयाला धरून आहेत ते त्यांनी एकत्र अभ्यासले. पण फार सुंदर पद्धतीनं सगळ्या श्लोकांचा अर्थ आपल्याला कळला आहे. रत्नप्रभाताई जोशी किंवा बाबा बेलसरांचा आहे, मारुतीबा भोसल्यांचा आहे. अनेक मंडळींनी मनाच्या श्लोकावर आपापल्या परीनं अभ्यास करून आपल्यासाठी ह्या तयारी केलेली आहे. आपण फक्त काय करायचं आहे, या सगळ्यांचं वाचायचं आणि आपल्याला काय पटलं, आपल्याला काय आवडलं असं एकमेकाला सांगायचं, एवढाच आपला उपयोग. नामदेव महाराजांनी सुद्धा ना मनाचे अभंग लिहिले आहेत. जसे समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले तसे नामदेवांनी मनाचे अभंग लिहिलेले आहेत. आणि नामदेवांच्या आणि समर्थांच्या या एकाच विषयावर श्लोक किंवा अभंग लिहिल्यामागचा एक गंमतशीर वेगळेपणा फक्त काय आहे, तर समर्थांनी काय म्हटलं मनाचे श्लोक लिहिताना, मनाला सज्जन म्हटलं. बा सज्जन म्हणा, तू खूप चांगला आहेस रे. आणि मग त्या चांगल्या म्हणजे खरं म्हणजे काही ते मन चांगलं नाही आहे, मन चंचल आहे, अगदी मन फारच पक्कच लबाड आहे. त्या मनाला आपल्याला सरळ करायचं आहे. पण असं असलं तरी जसं लहान बाळाला त्याच्याकडून आपल्याला काही करून घ्यायचं असलं तर गोड बोलून सांगावं लागतं, किती शहाणा आहे, तुला नक्की येणार आहे असं म्हणतो ना, तसं समर्थांनी मनाला म्हटलं आहे बा सज्जन म्हणा, मना सज्जना, असं सज्जनच म्हटलं आहे. आता आपण जर अभ्यास करू आपल्याला कळेल किंवा आपण स्वतःचा अभ्यास करतो तर आपल्याला कळतं की खरंच हे मन सज्जन असतं का. आपण जेव्हा एखाद्या माणसाशी बोलत असतो तेव्हा जसं बोलतो तसं आपल्या मनामध्ये तो विचार असतो का. वरती तर आपण गोड बोलतो. मी नेहमी गमतीनं एक प्रसंग सांगते. म्हणजे खरं तर प्रसंग असे हा जो मी सांगणार आहे तो दारोदार घरोघर आपण अनुभवतो आणि मग जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला खरंच आपलं असं होतं बरं का. शेजारी 2 मुलं आहेत, 12वीच्या परीक्षेला बसलेली आहेत, रिझल्ट लागलेला आहे. आपल्या मुलाला जसे चांगले मार्क मिळाले आहेत, शेजारच्या मुलाला पण चांगले मार्क मिळाले आहेत. तो शेजारचा मुलगा आपल्याकडे पेढे घेऊन आला आहे, त्याने आपल्याला पेढे दिले आणि मग आपण तोंड भरून कळतो, अरे वा छान छान, तुझ्या अगदी कष्टाला यश मिळालं, हां शाबास, असंच इथून पुढे यश मिळव, असं छान तोंड भरून आशीर्वाद देतो आहे. त्याला काही बक्षीसही आपण देतो आहोत. आणि मग तो मुलगा गेला, दार लागलं की आपण चर्चा काय करतो, काय वडिलांनी खर्च केला आहे, इतके क्लास लावलेत, काय कारण आहे. तर हे आपलं मन असं असतं. आपण वर्ण जे दाखवतो ना तसं ते मनात असतं असं काही नाही बरं का. करतो आपण वेगळं आणि आत आपल्या वेगळं असतं. असं आपण आपल्या मनाचा अभ्यास करू ना तेव्हा आपल्या नक्कीच लक्षात येईल. आणि तरी देखील समर्थाने म्हटलं सज्जन मना, तू खूप चांगला आहेस रे. आणि त्या सज्जन मनाला अगदी छानपैकी कुरवाळून हळू त्या सज्जनाकडे, खऱ्या सज्जन राघवाच्या पंथाकडे समर्थ आपल्याला नेणार आहे. 205 श्लोकांपर्यंत आपलं मन खरंच सज्जनाचं होणार आहे. नामदेवाच्या अभंगामध्ये वेगळेपण काय आहे तर नामदेवानी मनाला दुष्ट, पापी, नाठाळ असंच म्हटलेलं आहे. नामदेव काही मनाला चांगलं म्हणत नाही की वाईटच आहे. मन अत्यंत वाईट आहे म्हणून माणूस वाईट आहे, नाहीतर माणूस चांगला आहे. त्या मनाला जर चांगलं वळण मिळालं तर तो चांगलाच आहे. पण मनामुळे सगळी गडबड झाली आहे असं नामदेव महाराज आपल्या मनाच्या अभंगामध्ये म्हणतात. आता असं जरी काही असलं तरी आपल्याला ज्या भगवंताकडे जायचं आहे, ज्या मोक्षपदाकडे आपल्याला जायचं आहे, जे आपल्या जीवनाचं खरं सार्थक व्हावं असं आपल्याला वाटतं आहे, त्याला मनालाच त्या भगवंताकडे न्यायला हवं. किती मन चांगलं असो, वाईट असो, चंचल असो, तरी देखील त्या मनाला चुचकारून का होईना आपल्याला भगवंताकडे न्यायचंच आहे. मग त्यासाठी आपल्याला ह्या अशा वायूपेक्षा चंचल, आत्ता इथे तर क्षणार्धात कुठेतरी आपल्या मनाचं असतं ना, आपण क्षणार्धात कोसो दूर अगदी परदेशात पण पटकन जाऊन येतो मनाने, असं आपल्याला सहज जमतं. समर्थ पण सांगतात की काय होतं की हे माझं मन कसं आहे तर अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विळशीण होतो धावरे धावता असं सांगितलं आहे. यातला अचपळ शब्द आहे ना तो अचपळ म्हणजे अतिचपळ, अतिशय चंचल आहे मन. अचपळ म्हणजे हा नकारार्थी शब्द नाही आहे,
चपळ नसलेलं मन असं नाही म्हणायचं आहे समर्थांना. अचपळ मन माझे नावरे यावर येता. तो कसा आहे? चंचल आहे, वायूपेक्षा सुद्धा चंचल आहे. आणि अशा चंचल मनाला समर्थ सांगतात की अति चंचल असणाऱ्या मनाला आवरताच येत नाही. आणि मग असं आवरता न येत असल्यामुळे मग काय करायचं? म्हणून मग त्याला आवरण्यासाठी आपल्याला सारखं त्याला चुचकारावं लागतं आहे, त्याला सारखं मनवावं लागतं आहे, समजवावं लागतं आहे. ते आपण आता सुरू करणार आहोत. माऊलींनीसुद्धा मनाला असा मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. माऊली म्हणतात मनाच्या मागे गेलात ना की गडबडलंच. मनाच्या मागे गेलं की काही नाही होत. मग काय करावं लागतं? तर हरिपाठी स्थिरावला, हरीच्या ठिकाणी स्थिरावलात ना की काम झालं, असं माऊलीसुद्धा आपल्याला सांगतायत. तर त्या मनाला असं आपल्याला स्थिर करायचं आहे, रामनामाशी जोडायचं आहे, हरिनामाशी जोडायचं आहे. आमचे सुनील दादा चिंचवळकर होते ना समर्थ भक्त, आपल्याला सगळ्यांना नाव ऐकून नक्कीच माहिती असेल, अनेक जण आपल्या त्यांच्या परिचयाची पण असतील. या सुनील दादा नेहमी म्हणायचे मनाचे श्लोक म्हणजे ना मनाचं ब्युटी पार्लर आहे. मला फार त्यांची ही कल्पना आवडलेली आहे. आपण छान दिसावं म्हणून ब्युटी पार्लरमध्ये जातो. आपल्या या चेहऱ्याला आणखीन सौंदर्य वाढेल अशा पद्धतीचा मेकअप आपल्याला त्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ती ब्युटी पार्लरवाली करते. आपण अधिक छान दिसावं अशासाठी ते सगळं असतं. मनाचं सौंदर्य वाढवायचं असेल, चेहऱ्याचं सौंदर्य वाढवायला जागोजागी ब्युटी पार्लर भरपूर आहेत, पण आपल्या मनाचं सौंदर्य वाढवायचं आहे आपल्याला. मग ते ब्युटी पार्लर कुठे? तर मनाच्या श्लोकात. मनाच्या श्लोकांचा अभ्यास केला की आपलं मन कसं छान होईल असं ते आपल्याला सांगतात. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. कसं अंतःकरणात भाव असेल ना तसं घडेल. मग मन चांगलं निर्मळ असेल, शुद्ध असेल, स्वच्छ असेल, अपप्रभाव रहित असेल की मग तिथे भगवंत आहेच. मनात वाईट असेल, पाप असेल तर गडबड आहे ना. पण मन जर अंतरी भाव जर चांगला असेल तर तिथे देव आहेच आहे. अशा पद्धतीचा विचार करायचा, मनाला विचारायचा आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे? समर्थांचं येणार आपल्याला, आपण पाहणारच लोक. आणि तो प्रश्न विचारलेलाच आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. नाहीच कोणी जगामध्ये, कोणीच सुखी नाही आहे. आत्ता या क्षणाला वा वा छान, आपण कोणाला विचारलं काय कसं आहे छान, पण क्षणभर मनात येतं की मी आत्ता छान म्हणते, उद्याचं काय. त्यामुळे कायमस्वरूपी आपण केव्हा छान सुखात आनंदात समाधानात आहोत असं नाही. अहो या प्रपंची जो सुखी झाला ऐसा देखीला ना ऐकिला, त्यामुळे सुखी नाहीच, पण म्हणून असंच राहायचं आहे का? त्यामुळे जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुझी शोधून पाहे, मनात वाची रे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. मग माझ्या जीवनात येणाऱ्या सुखदुःखांकडे मी कशा पद्धतीनं बघायचं हे आपल्याला मनाचे श्लोक शिकवणार आहे. आणि तसं केलं की शुद्ध स्वच्छ निर्मळ मन असेल आणि मग ते मन म्हणजे तिथे देवाचं वास्तव्य नक्कीच असेल. असा सगळा विचार आपल्याला अभ्यासायचा आहे. या मनाच्या श्लोकांची सुरुवात करण्यापूर्वी समर्थांनी हे श्लोक का रचले, केव्हा रचले, अशा पद्धतीचा मनामध्ये विचार येणार. तर एक कथा अशी सांगितली जाते आणि ती कथा काही सत्य आहे का असत्य आहे ह्याच्यामध्ये शिरायचं आपल्याला कारण नाही. असं घडू शकतं असं म्हणायला काही हरकत नाही. तर चाफळच्या रामनवमीच्या उत्सवाला नेहमी शिवाजी महाराजांकडून सगळं धनधान्य यायचं आणि रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा व्हायचा. परंतु एक वर्ष असं झालं की उत्सव जवळ आला तरी महाराजांकडून जी काही मदत यायची ती आली नाही. आता खरं तर पाहायला गेलं ना तर या प्रसंग सांगताना हे जेव्हा वाक्य मी उच्चारते मला असं वाटतं असं कसं होईल, महाराजांच्या लक्षात नाही असं होईल का, महाराज पाठवणारच. तर मग असं वाटतं की समर्थना फार मोठे अगदी सावधानपणे विचारांनी वागणारे होते. तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं सगळं म्हणजे ठरवलेलं असेल आणि मग महाराजांना आधीच निरोप गेला असेल की पाठवू नका. लोकांच्या दृष्टीने का अरे अजून धान्य आलं नाही, अजून धान्य आलं नाही, अजून महाराजांकडून हे आलं नाही, आता उत्सव कसा होणार, असं लोक जरा काळजीत असू देत. पण समर्थांचा कदाचित आधीच निरोप गेला असेल महाराजांना की यंदा काही मदत तिकडनं पाठवू नका, हा उत्सव लोकांचा आहे, लोक सगळी उत्सवाची व्यवस्था करतील, असं कदाचित समर्थांचा आधीच निरोप गेलेला असेल. अशक्य त्याच्यात काहीच नाही.
आणि मग इकडे मात्र समर्थांची जी शिष्यमंडळी होती ती काळजीत होती की उत्सव आता थोड्या दिवसावर येऊन ठेपला आहे आणि अजून काही नाही आहे, तर काय करायचं. तेव्हा मग असं झालं की समर्थांनी कल्याणाला बोलावलं आणि एक टाकी 205 श्लोक, मनाचे श्लोक कल्याणाला सांगितले. कल्याणाने ते लिहून काढले. असं आपल्याला आता खरं आहे, समर्थ इतके निस्पृह होते की समर्थांच्या चरित्राचा विचार केला तर अशी महाराजांकडून कायमस्वरूपी मदत घेणं त्यांना मान्यच नसेल. आणि त्यामुळे त्यांनी योजना काय केली की असे 205 श्लोक तयार केले. आपल्या सगळ्या शिष्यमंडळींना बोलावून सांगितले पाठ करायला आणि त्या श्लोकांचा जनसंपर्कासाठी, जनजागरणासाठी उपयोग केला. म्हणजे काय केलं तर प्रत्येक दारामध्ये जायचं, खणखणीत आवाजामध्ये हा असा तरुण मुलगा, तरुण शिष्य उभा राहायचा, खणखणीत आवाजात श्लोक म्हणायचा आणि मग मिळालेली भिक्षा जी आहे ती मठामध्ये जमा करायची आणि त्या भिक्षेवरती नक्की आपला हा उत्सव साजरा आपण करू शकतो आणि लोकांना हा उत्सव माझा आहे असं वाटेल. राजांनी मदत पाठवावी आणि दरवर्षी राजाच्या मदतीने उत्सव साजरा करावा ही गोष्ट की समर्थांना तितकीशी मान्य होणारी नव्हती. त्यामुळे समर्थांनी नक्कीच हे असं केलं असणार. बरं, असं आहे की निस्पृह समर्थांना हा उत्सव आपल्या सगळ्यांचा व्हावा असं वाटणं काही चुकीचं नव्हतं. भिक्षा ही गोष्ट त्यांच्या नेहमीच्या सरावाची होती. यापूर्वीसुद्धा म्हणजे अगदी लहान वयातसुद्धा जेव्हा ते जाम होऊन 12 वर्षाचे टाकळीला आले आणि नाशिकजवळच्या टाकळीच्या ठिकाणी त्यांनी 12 वर्ष साधना केली. काय वय होतं हो, 12 ते 24, या 12 वर्षामध्ये ते भिक्षेवरच राहिले आणि अशा भिक्षेमुळे त्यांना 5 घरची भिक्षा मागणं आणि अशा भिक्षेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या शिष्यमंडळींनी उत्सवासाठी धनधान्य गोळा करणं यात काही चुकीचं वाटणं शक्यच नव्हतं. दुसरं असं की भारतभर जे समर्थांचे आजही आपल्याला अनेक ठिकाणी समर्थांचे भारतभर मठ आहे. हे सहज कुठे गेलो तरी कळतं इथलं हा मारुतीचं मंदिर आहे ना, हे महाराष्ट्रातल्या समर्थांनी स्थापलेलं आहे असं आपल्याला वाचायला मिळतं. त्यामुळे भारतभर समर्थांनी जी मठस्थापना केली त्या ठिकाणीसुद्धा तिथल्या महंतांना भिक्षेचाच विषय दिलेला होता. त्यामुळे समर्थ संप्रदायाला भिक्षा हा काही विषय नवीन नव्हता. मग चाफळच्या रामाचं एवढं मोठं आणि मंदिर जेव्हा उभारलं त्याही वेळेला समर्थांनी भिक्षेच्या माध्यमातूनच पैसे गोळा केलेले होते. असं काही धनधान्य जे मिळालं ते ह्या भिक्षेच्या माध्यमातूनच आणलं होतं. आणि म्हणून या उत्सवाच्या वेळेलासुद्धा समर्थांनी फक्त बदल काय केला तर महंतांना त्यांनी हे 205 श्लोक जे शिकवले त्यातले श्लोक दारासमोर जाऊन म्हणायला सांगितलं. छान, म्हणजे त्यांच्या संप्रदायाला योग्य आहे अशाच पद्धतीची रचना समर्थांनी केली आणि ह्या मनाचे श्लोक शिष्यांकरवी लोकांमध्ये मान्यतेला पाठवले जणू काही. एक दुआ तिवारी म्हणून एक हिंदी लेखक होते, यांनी मराठ्यांचं एक संग्राम गीत लिहिलेलं आहे. या संग्राम गीतामध्ये या भिक्षेच्या प्रसंगाचं वर्णन केलं आहे, फार गोड वर्णन केलं आहे. अगदी म्हणजे त्याचं मी गद्य जर तुम्हाला सांगेन तेव्हा पण आपल्याला वाटेल की खरंच हे असं घडत असणार. ते काय म्हणतात, ते म्हणतात की तो जो काळ होता ना तो यवनांच्या अत्याचारांचा होता. मुसलमानांनी उभी शेताच्या शेतं जाळावीत, मुलींना पळवून न्यावं, घरं सगळे उद्ध्वस्त करावीत, हिंदूंना मारावं, मंदिरं उद्ध्वस्त करावीत, असं सगळं त्या काळामध्ये चालू होतं. म्हणजे सकाळ झाली तर काय एकदम होईल काही भरोसा नाही, अशा प्रकारचं एक भयभीत वातावरण सगळीकडे होतं. आणि अशा वेळेला जेव्हा शिवाजी महाराजांसारखा राजा प्रजेला मिळाला आणि थोडंसं मनातलं जे भय होतं ते भयग्रस्त मनाची भावना थोडी आता थोडं भयरहित व्हायला लागलं होतं. आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये घराघरातले हे पुरुष सामील झालेले होते, आपण ज्यांना मावळे म्हणतो. ही सगळी पूर्व हे लक्षात घेतली म्हणजे आपल्याला संग्रामगीताचा अर्थ कळेल असं सगळं होतं. आणि मग दुआ तिवारी असं म्हणतात की जेव्हा असं अंगणामध्ये एखादा तरुण मुलगा उभा राहून सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे असं जेव्हा म्हणत असेल तेव्हा या समर्थ शिष्यांचा असा तरुण मुलांचा आवाज ऐकून त्याच्या मागचा जो एक आत्मविश्वास आहे की काही घाबरायचं कारण नाही आहे, आपण सगळे संघटित होऊया, आपला सगळा समाज एक होऊ दे, आपण निर्भय बनलं पाहिजे, अशा प्रकारची एक मानसिकता त्या लोकांच्यामध्ये व्हायला या श्लोकांचा फार मोठा उपयोग झाला.
भिक्षेच्या प्रसंगातून एक मानसिक आधार सगळ्या समाजाला मिळत होता असं वर्णन दुवा तिवारी करतात. आणखीन एक ते प्रसंग सांगतात की एखादा समजा रामदासी अंगणामध्ये उभा राहून अशा प्रकारची भिक्षा मागतो आहे, खणखणीत आवाजात श्लोक म्हणतो आहे, समर्था जिया सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. म्हणजे त्या शब्दामध्येच निर्भयता आहे की आमच्याकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमतच नाही असं त्याला म्हणायचं आहे. आणि मग ती घरातली जी भगिनी आहे ती भगिनी सुपामध्ये धान्य घेते आहे आणि ते भिक्षा म्हणून दारातल्या त्या मुलाच्या झोळीमध्ये घालते आहे. कडेवरती एक लहानसं पोर आहे. मनामध्ये तिच्या विचार आहेत. मनामधले विचार काय आहेत तर तिचा नवरा म्हणा, भाऊ म्हणा, दीर म्हणा, सासरा, काका, मामा ही सगळी मंडळी कोणी ना कोणीतरी शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आहेत. आणि ते अफजलखानाच्या वधासाठी जी काही रचना केलेली आहे त्या सगळ्यामध्ये आपले सगळे घरातले पुरुष आहेत ते सामील झालेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना सुखरूपपणानं विजयी होऊन परत यावं अशी स्वाभाविक त्या माऊलीची मनामध्ये इच्छा असणार. आणि मग असे मनात विचार घेऊन, कडेवरती बाळ घेऊन, हातामध्ये धान्य घेऊन ती जेव्हा त्या मुलाच्या झोळीमध्ये भिक्षा वाढत असेल त्यावेळेला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तो मुलगा देत असेल, तो महंत देत असेल, त्यावेळेला हे पोरगं खुदकन हसत असेल कारण त्याच्या हाताने त्याला झोळीमध्ये धान्य घालायला मिळालं असेल. आणि मग हे सगळा जो काही प्रसंग दुवा तिवारी वर्णन करतात त्यावेळेला कळत नकळत मनामध्ये आलेले जे विचार आहेत, त्यांनी दिलेला आशीर्वाद आहे, पोराचं हसणं आहे, हे सगळं जे काही जमून आलं त्याचा अर्थच असा आहे की शिवाजी महाराज नक्की जिंकणार, माझा नवरा विजयी होऊन परत येणार, अशा प्रकारचा एक विश्वास या माऊलीच्या मनात येत असेल. हा जो आधार आहे ना, हा आधार समर्थांनी मनाच्या श्लोकातून समाजाला दिला. म्हणजे भिक्षेचं कदाचित निमित्त असेल परंतु त्या निमित्तापेक्षा जास्त मनाच्या श्लोकांचा रचना करण्यामागचा हेतू हा होता की सगळ्या समाजामध्ये जागृती आणायची होती आणि त्या समाजाला आधार मिळेल अशा प्रकारचं त्या श्लोकांतून लोकांपर्यंत ते पोचवायचं होतं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर गोष्ट साधी परंतु मनाच्या श्लोकांनी किती मोठं काम केलं असेल आपल्या लक्षात येईल की खरंच आहे ना, सकाळची रम्य वेळ आहे, पहाटेची सडा संभाषण झालेलं आहे, ती माऊली बिचारी घरातली काम करते आहे आणि असा समर्थांच्या महंतासारखा कोणीतरी पुण्यपुरुष आपल्या अंगणामध्ये उभा राहिला आहे, असा खणखणीत आवाजात, घनगंभीर आवाजात काहीतरी छान संदेश आपल्याला देतो आहे. याचा किती समाजावर परिणाम झाला असेल. आजसुद्धा बघा आपल्या लक्षात येतं आहे, आज घरोघरी आपल्याकडे अयोध्येची अक्षत मिळते आहे आणि ती अक्षत घेण्यामध्ये आणि देण्यामध्ये आपल्याला किती आनंद होतो आहे की आज हजारो वर्षांमध्ये जे जमलं नाही हिंदू समाजाला ते आता होतं आहे. आणि आपल्या अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहतं आहे की अगदी. आणि आता आपलं राम मंदिर, हिंदूंचं राम मंदिर असा एक कोर्ट कचेऱ्यांच्या न्यायनिवाड्या सकट ते आपल्याला मिळालं आहे. कोणी आता आपल्याला तिथून हलवू शकणार नाही. अशा प्रकारचा एक सहज आपल्याला तो आनंद आहे तो ह्या चिमटीभर म्हणतात तशा अक्षरांनी आपल्याला मिळतो आहे आणि घरोघरी त्याचा अनुभव आपण घेतो आहे. तसं कदाचित त्यावेळेला ह्या समर्थांच्या मनाच्या श्लोकांनी समाजामध्ये खरोखर जादू करून टाकली असेल आणि जे भयभीत समाज झाला होता त्याला एक आधार की हो अशा पद्धतीने आपण जर संघटित झालो तर नक्कीच आपल्यावरचं हे संकट दूर होईल, आपण यवनांचं राज्य उलथवून टाकू, आपला राजा येईल आणि असा स्वधर्माचा काही पक्षी राजा असेल तर आपण ताठमानेनं जगू शकू. अशा पद्धतीचा एक आधार या श्लोकातून नक्कीच मिळालेला असेल. आपला वैयक्तिक विचार करायचा झाला तर मनाच्या श्लोकांच्या अभ्यासानं आपल्यामधले माणसांमधले दोष नाहीसे करता येतील. आता असं पाहायला गेलं तर आपण सगळे चांगलेच, आपल्याला जो कोणी विचारतो आपण माझ्यात दोषच नाही, पण आपण जेव्हा अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे नाही, अनेक प्रकारचे दोष आपल्यात असतात. बरं तो आज दोष असं वागायचं नाही असं आपण ठरवलं तरीसुद्धा उद्या पुन्हा आपण त्याच यायला येतो. राग काही चांगला नाही. गीता सांगते आपल्याला क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहा स्मृतिविभ्रमा, स्मृतिविभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती असं सगळं सांगते. पण तरीसुद्धा राग येतोच ना. मग राग आला की क्षणभर आपण हे सगळं आठवायचं आणि राग दूर करायचा, पुन्हा उद्या येतोच. आणि त्यामुळे दोष नाहीच असं काही आपल्याला म्हणता येत नाही. म्हणून मग आपल्याला ती जी आपली चंचलता आहे ती चंचलता घालवावी. ज्या गुणांचा आपण विचार करतो आहे ते गुण कायम राहतील आपल्यामध्ये असा प्रयत्न करावा. मनामध्ये संकल्प विकल्प आणू नये. आपल्याला खूप असं संकल्प विकल्प म्हणजे हवे नको, पण
अमुक एक मला लागतंच असं असायला नको. जे जसं आहे तसं आनंदात आपण स्वीकारलं पाहिजे, अशी आपली मनोभूमिका असली पाहिजे. इंद्रिय जी आपली आहे त्या इंद्रियांना खूप विषयांची आवड असते. मी गमतीनं नेहमी सांगते, जरा आपल्याला मिळालं की अगदी मंगळवारीच रात्री 9 वाजता उपासना मंडळाचा कार्यक्रम आहे आणि त्याच वेळेला नाटकाचं तिकीट आहे, मग काय करावं? मग नाटकाला जावं. उपासना केंद्राचा कार्यक्रम काय यूट्यूबवर बघायला मिळेल असा विचार आपल्या मनात येतोच. म्हणून आपल्याला ती स्थिरता जी आहे, विचारांची स्थिरता आहे, मी नेमकं काय केलं पाहिजे, मी कशाला प्राधान्य दिलं पाहिजे, हा विचार आपल्याला मनाचे श्लोक शिकवणार आहेत. जे षड्रिपू आपले आहेत, का क्रोध मद मत्सर वगैरे, त्या सगळ्या विकारांवरती आपल्याला मात कशी करता येईल ते आपल्याला मनाचे श्लोक शिकवणार आहेत. काय आपलं नेमकं चुकतं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे, ते समजणं आपल्याला मनाचे श्लोक देणार आहेत. खरं तर दोषांना दोष का म्हणावं ते आपल्याला कळत नाही, तर ते आपल्याला मनाचे श्लोक शिकवणार आहेत. आता एकदा दोषांना दोष का म्हटलं हे कळलं तर मग ते टाकायचं आहे, नाहीतर आपण वाईट वागतच नाही ना. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मनाचे श्लोक शिकवतात. ह्या सगळ्याची आवश्यकता काय आहे ते आपल्याला ते पटवून देतात. बरं, हे सगळ्यांसाठी आहे बरं का. लहान माणसं, मोठी माणसं, स्त्री पुरुष, मंदबुद्धीचा, हुशार, कुणीही असू दे, या सगळ्यांसाठी मनाच्या श्लोकांचा उपयोग होतो. सगळ्यांना याच्यातून आपल्याला ज्ञान घेता येतं. आम्हाला काय जमणार आहे, आम्ही 4थी आत्ता पास झालो आहे, आता काय आम्ही काय तुमच्यासारखे शिकलो आहे असं कुणाला काही म्हणण्याची आवश्यकता नाही आहे. त्यालासुद्धा हे मनाचे श्लोक सहजपणानं काय चूक काय बरोबर ते शिकवणार आहेत. फक्त काय करायला हवं आपल्याला, तर निष्ठेनं त्याचं आचरण करायला हवं. आपोआप आपल्याजवळचं सामर्थ्य सगळं वाढेल, आपला विश्वास वाढेल आणि आपली म्हणावी तशी बरोबर ही आध्यात्मिक प्रगती होईल. यासाठी आपल्याला मनाला उपदेश करायचा आहे. एकतर गंमतशीर एक प्रसंग आहे. एकतर काय माहिती आहे का, मनाचं ऐकायचंच नाही. मनाला आपल्याला छान करायचं आहे ना, मनातला उपदेश समजावून सांगायचा आहे, त्याला चुचकारायचं आहे, त्याला समजवायचं आहे, जे चांगलं आहे तेच त्या मनाने घेतलं पाहिजे, असं सगळं करायचं आहे. त्याला एक मार्ग आहे की मनाचं ऐकायचंच नाही. समर्थाच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. एक धोंडीबा धनगर होता आणि आपल्या शेळ्या मेंढ्या शेतामध्ये घ्यायचा, अशिक्षित होता. मग त्याला कोणीतरी सांगितलं, तो गडावरती बुवा बसला आहे ना, तो त्याला रामाचं दर्शन झालं आहे. हो, मला होईल, जा म्हणे त्या बुवाकडे, तो देईल तुला करून, असं कोणीतरी त्याला सांगितलं. मग धोंडीबा धनगराला आनंद झाला. तो म्हणाला चला जाऊया. मग शेळ्या मेंढ्याला त्या शेतामध्ये सोडलं. मग वेळच वेळ होता आणि हा मुंडासं लावलेला, हातात काठी, खांद्यावर घोंगडी घेतलेला धनगर गडावर आला. समर्थ होतेच तिथे. समर्थांना भेटायचं आहे म्हणून सांगितलं. शिष्यांनी पण समर्थांपर्यंत त्याला नेलं आणि मग धोंडीबा धनगरांनी नमस्कार केला. म्हणाला, काय आहे बघा, मला ना तुम्हाला जसा राम भेटला ना तसं मला पण राम भेटायला हवा आहे म्हणाला. तर समर्थ हसले, म्हणाले हो भेटेल ना, नक्की भेटेल म्हणाला. हो म्हणाले भेटेल ना, काय करू, काय केलं म्हणजे मला राम भेटेल. समर्थ म्हणाले असं कर, मन काय म्हणेल ते करू नको, मनाचं ऐकू नको, म्हणजे तुला राम भेटेल. किती सोपं सांगितलं. धोंडीबा धनगराला वाटलं की सोपी गोष्ट आहे आणि मग तिथून नमस्कार केला आणि बाहेर पडला आणि मग शेताकडे जायला निघाला. आणि म्हणाला, बुवानी सांगितलं आहे मनाचं ऐकू नको, मग आता शेताकडे यायचं, मग इथं बसावं का दगडावर. मग म्हणाला, मनात आलं हे नाही करायचं, मनात येईल ते करायचं नाही. पाणी प्यावं का, मनात आलं नाही करायचं. बसायचं नाही, चालायचं नाही, जायचं नाही, यायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, मनात आलेली गोष्ट करायचीच नाही. मग तर करायचं का, बिचारा तसाच उभा राहायला, काहीच करायचं नाही ना. कुठलीही गोष्ट करायची तर ती मनात यायला लागते आणि मनातही करायची. मला तहान लागली आहे तर मग मी पाणी पिणार ना, पण मनात आलं नाही करायचं, मनात आलेली गोष्ट करायची नाही. आणि बिचारा धोंडीबा धनगर समर्थांनी सांगितलं आहे म्हणजे ते ऐकायचं. तेवढी निष्ठा त्याच्याजवळ होती की त्याला राम भेटला आहे आणि ज्याला राम भेटला आहे त्यांनी सांगितलं की मनाचं ऐकलं नाहीस तर तुला पण राम भेटेल. मग काय बिचारा एका जागी डोळे मिटून उभाच्या उभा, बसायचं नाही, उठायचं नाही, चालायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही, काहीच करायचं नाही, म्हणून उभाच्या उभा राहिला. आणि खरोखरच 3 दिवस असा उभा राहिलेला धोंडीबा धनगराला प्रत्यक्ष रामराय समोर आले, दर्शन दिलं.
तरी देखील धोंडीबा डोळा उघडायला तयारच नाही. राम म्हणतात, अरे तू ज्याच्यासाठी हे केलंस ना, मी आलो आहे बरं, धोंडीबा उघड डोळे. त्या बुवाला म्हणाला घेऊन या, त्यांनी सांगितल्यानंतर उघडेल. आपल्या गोष्टीतला गमतीचा भाग आपण सोडून देऊया. आपल्या असं लक्षात येईल की मन चंचल आहे. मन पुन्हा पुन्हा काय करतं, गडबडतं. काय चांगलं काय वाईट कळलेलं आहे तरीसुद्धा गडबडतं. मी नेहमी एक गंमतचे आपलं उदाहरण देते, पटकन सगळ्यांना पटतं म्हणत. शुगर आहे आणि मग छान चांदीच्या वाटीमध्ये मस्त गरम गरम गुलाबजाम आला आहे आणि आता अगदी मोह झाला आहे. मग आपण लगेच जाऊ दे, एक गुलाबजाम खातेच, जाईन एक तासभर चालायला. मनाला माहिती आहे की हे खाणं मला योग्य नाही आहे, आधीच शुगर आहे आणि त्यात हे गोड खाणं बरोबर नाही, पण मन ऐकत नाही. त्या मनाला आवर घालणं मनाचे श्लोक आपल्याला शिकवतात. धोंडीबा धनगरांनी मनाला आवर घातला आणि प्रत्यक्ष भगवंत त्याच्यासमोर आलाच. तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा फजित व्हावे, किती वेळा जन्मा यावे, हे पुन्हा पुन्हा काय करावं लागतं आहे, कारण मी गडबडतो. कळलेलं असतं, पटलेलं असतं, तरी चुकीचं वागतो. असं व्हायला नको. मग ह्या मनाला आपल्याला एखाद्या विषयाशी गुंतवून ठेवावं लागेल. ते एक मनाचं बरं आहे. आधी ते चंचल आहे बरोबर, पण एकदा जर का त्या मनाला पटलं ना की ते मन ती गोष्ट सोडत नाही, अगदी पक्क धरून ठेवतो आणि त्यामुळे मग जमेल. पण त्या मनाला असं बांधून ठेवावं लागेल, गुंतवून ठेवावं लागेल. मग ते अजिबात काही इकडे तिकडे करणार नाही. मग ते शांतपणे करेल, अगदी प्रसन्न चित्त ठेवेल, प्रयत्नपूर्वक आपल्याला ते सगळं करता येईल. ते गोपींचं उदाहरण देतात ना, गोपी इतक्या कृष्णमय झालेल्या होत्या, इतकं त्या कृष्णावरती त्यांचं प्रेम होतं की त्यांना सगळीकडे जळी स्थळी काशी पाषाणी जिकडे तिकडे त्यांना कृष्ण कृष्णच दिसे. बाकी सगळं ते विसरूनच जायच्या. त्यांना त्यांचं जीवनच नव्हतं, कृष्ण कृष्ण, जिकडे तिकडे कृष्ण. मग त्या बाजारात दूध जरी विकायला गेल्या ना तरी त्या काय करायच्या, कोण एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, असंच म्हणायचे. हरी घ्या हरी, अरे दूध घ्या दही घ्या असं विकायला हवं ना, तर त्याच्याऐवजी हरी घ्या असंच म्हणायचे. इतक्या त्या कृष्णमय हरिमय गोपी झालेल्या होत्या. ते एक मनाचं बरं आहे. मन एकदा चिकटलं की मग बिलकुल ते दूर जात नाही. त्यासाठी आपल्याला त्या मनाला समजावावं लागेल. मग एकदा ते शांत प्रसन्न आनंदी समाधानी झालं की मग आपल्याला काही नाही. म्हणजे मग आता आपण आठवड्यातून एकदा ह्या मनाच्या ब्युटी पार्लरमध्ये आपल्या मनाला घेऊन जाणार आहोत आणि त्याला छानपैकी आपण शांत समाधानी आनंदी करणार आहोत. परंपरेनुसार समर्थांनी पहिला जो श्लोक आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथा अनंत या राघवाचा. या 4 ओळीच्या मनाच्या श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकामध्ये गणेश, शारदा, सद्गुरू यांना वंदन केलं आहे. परंपरा आहे ही, कुठली चांगली गोष्ट करत असताना आपण पहिल्यांदा गणेशाला वंदन करतोच. हा जो गणेश आहे, गणाधीश आहे, तो गणांचा ईश आहे, नेता आहे. सगळ्या गुणांचा तो ईश आहे, गणांचा आणि गुणांचा, म्हणजे नेता पण आहे आणि सर्व गुण त्याच्याजवळ आहेत, म्हणून त्याला आपण नमस्कार करतो. दुसरा म्हणजे पहिल्या 2 चरणामध्ये तर गणेशाचं वर्णन आहे, तिसऱ्या चरणामध्ये शारदेचं वर्णन आहे आणि संबंध दासबोधामध्ये ज्यांनी रामाचं नावसुद्धा घेतलेलं नाही, असा सद्गुरूचं नाव घेतलं आहे आणि सद्गुरू श्रीराम आहेत असं पण म्हटलेलं आहे. परंतु प्रत्यक्ष रामाचं नाव घेतलं नाही, कारण दासबोधामध्ये त्यांनी निर्गुण निराकार सद्गुरूचं वर्णन केलं आहे. इथे मात्र त्यांनी पहिल्या श्लोकामध्ये राघवाचा पंथ असं म्हटलेलं आहे, गमू पंथ अनंत या राघवाचा. बरं, तो पंथसुद्धा कसा आहे, अनंत, ज्याला अंत नाही आहे. म्हणजे जाण्याचं जे स्थळ आहे ते खूप दूर आहे, त्यामुळे अनंत काळ आयुष्यभर चालतच राहायचं आहे त्या राघवाच्या पंथाला धरून. अशा प्रकारचा विचार या पहिल्या श्लोकात आपल्याला करायचा आहे. या पहिल्या श्लोकाला नमनाचा किंवा मंगलाचरणाचा श्लोक म्हणतात. साहित्य म्हणजे ही जे ग्रंथांची रचना असते त्या ग्रंथाच्या रचनेमध्ये अशा पद्धतीने आपला ग्रंथ निर्वेदपणानं व्यवस्थित लिहून व्हावा अशी एक प्रार्थना भगवंताला करण्यासाठी गणेशाचा
शारदेच्या आणि सद्गुरूच्या पुढे नतमस्तक झालेत आणि म्हणून त्याला नमनाचा किंवा मंगलाचरणाचा श्लोक असं म्हटलेलं आहे. आता हे तर आहेच, तो विघ्नहर्ता आहे. गणेश हा विघ्नहर्ता आहे आणि विघ्नहर्ता असल्यामुळे आपण जे काम करतो आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विघ्न येऊ नयेत म्हणून त्याला प्रसन्न करून घ्यायला हवा. म्हणून गणेशाला प्रसन्न करून घेतला आहे, त्याला नमस्कार केला आहे. गणेश हे महाराष्ट्राचं राष्ट्रीय दैवत आहे. लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला त्यामागचा हेतू तोच होता. आपल्या सगळ्याच आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनामध्ये या गणेशाला फार महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणून समर्थांनीसुद्धा या गणेशाला वंदन केलं आहे. हा म्हटलं तसं शिवगणांचा नेता आहे. चांगलं काम करणाऱ्या सगळ्या मंडळींचा नेता हा गणेश आहे. लोकसंग्रह करणं, समाज संघटन करणं या कामासाठी गणेशाचं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे. म्हणून गणेशाला समर्थांनी नमस्कार केलेला आहे. बरं, हा गणेश कसा आहे तर गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. खरं तर याचं वर्णन जे आहे तो गणेश ओंकार स्वरूप गणेशाचं वर्णन आहे. म्हणजे गणपतीला निर्गुणाचा मुळारंभ असं समर्थ म्हणतात. मग मुळारंभ म्हणजे काय, ओंकारातून सगळी निर्मिती झाली. मग ओंकाराचं साधारण ओंकार जर ओम आपण जसा लिहितो तो जर आपण उभा केला तर गणेशाच्या रूपाशी साधर्म्य येतं. त्यामुळे ओंकार रूप मुळारंभ मूळ जे त्याचं आहे ते असं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा गणेशाचं वर्णन ओंकार स्वरूपच केलेलं आहे. अकार चरण युगुल, उकार उदरमंडळ विशाल आणि मकार महामंडळ आणि मस्तकाकार आहे. असं जे ओंकार आहे त्या ओंकाराचंच वर्णन हे गणेशाचं वर्णन म्हणून माऊलींनी केलं आहे. संत एकनाथांनी सुद्धा ओंकार प्रधान रूप गणेशाचे असा अभंग आपण नेहमी ऐकतो असं म्हटलं आहे. त्यामुळे गणेशाचं जे मूळ रूप आहे ते ओंकार स्वरूप आहे. म्हणून मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. निर्गुण निराकार असणाऱ्या या ओंकाररूपी गणेशाला मी नमस्कार करतो. त्यांनी माझ्याकडून या ग्रंथाचं लेखन नीट करून घ्यावं अशी प्रार्थना या पहिल्या श्लोकामध्ये समर्थ करतात. आणि नंतरच्या एका ओळीमध्ये शारदेला वंदन करतात. शारदा ही वाणीची देवता आहे. वाणी म्हणजे वैखरी, पण वैखरीतून म्हणजे शब्दांनी ती व्यक्त होण्यापूर्वी तिचा जो प्रवास आहे त्याचा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे शब्दाचं जे मूळ स्वरूप आहे किंवा मूळ निर्माण कुठे होतं तर परावाणीच्या ठिकाणी, नाभीच्या ठिकाणी. परा पश्यंती मध्यमा वैखरी. तिला शब्दरूप देण्याचं काम वैखरी करते, बरोबर आहे. त्यामुळे शारदेचं जे स्फुरण आहे ते मुळात कुठे होतं तर मुळात त्याचं नाभीस्थानी विचार येतो. मग त्याचा एक नाद किंवा त्याचा एक अर्थ तयार होतो. तो पश्यंती म्हणजे हृदयाच्या ठिकाणी आधी विचार येतो, मग तो हृदयाच्या ठिकाणी पक्का होतो, मग त्याचा ध्वनी तयार होतो म्हणजे त्याचे बांधणी तयार होते, ते मध्यमात तयार होते आणि मग वैखरीने शब्दरूपाने तो बाहेर येतो. असं परापश्यंती मध्यमा वैखरी हा सगळा 4 वाणींचा प्रवास केला म्हणजे त्याला शब्दरूप येणार आहे. साहित्याची जी निर्मिती होते ती निर्मिती करायला शारदेची कृपा संपादन करावी लागते. आणि म्हणून या शारदेला म्हणजे या 4 वाणींची जी देवता आहे या 4 वाणींच्या देवतेला नमस्कार करतो. नुसत्या वैखरीचा विचार करायचा नाही, शब्दबद्ध करण्यापूर्वी हा सगळा प्रवास विचारांचा प्रवास झाला पाहिजे, तेव्हा त्याला शब्द येतील. जसं म्हणतात ना की माऊलींच्या पुढे शब्द असे तयार होऊन यायचे की मला आता वापरा, मला आता वापरा. तसं आहे की ह्या विचारांना योग्य शब्द मिळणं आणि ते व्यक्त होणं हा सगळा परापश्यंती मध्यमा वैखरी हा प्रवास आहे. ह्या 4ही वाणींची देवता शारदा आहे म्हणून या शारदेला पण समर्थ नमस्कार करतात. आता खरं आहे साहित्याची निर्मिती करणारा शारदेची पण त्याला कृपा हवीच, बरोबर. आणि मग ग्रंथलेखन जे आहे ते ह्या 4ही स्तरांवर घडतं. आपल्याला प्रत्यक्ष ग्रंथ दिसतो तो शब्दरूप झालेला, बरोबर आहे, परंतु त्या ग्रंथाची रचना तयार करण्यासाठी ह्या 4ही गोष्टींची गरज आहे. त्यामुळे ग्रंथलेखनासाठी ह्या 4ही स्तरांवरती म्हणजे या शारदेवरती फार मोठी जबाबदारी आहे म्हणून तिलाही वंदन केलेलं आहे. आध्यात्मिक भाषेचा विचार आध्यात्मिक पद्धतीने जर आपण विचार केला तर गणेश ईश्वर आहे आणि शारदा माया आहे. किंवा गणेश शिव आहे, शारदा शक्ती आहे. गणेश पुरुष आहे, शारदा प्रकृती आहे. गणेश म्हणजे दोघांनाही वंदन केलेलं आहे. दोघांच्या कृपेची गरज आहे.
दोघांच्या कृपेमुळे माझा हा ग्रंथ सिद्ध होणार आहे. म्हणजे अगदी सोप्या भाषेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात बरं का. 205 श्लोकांमध्ये आपल्याला हे शिवशक्ती, पुरुष प्रकृती या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा येणार आहेत. आत्ता आपल्याला सोपं लक्षात यावं की गणेश पण पाहिजे आणि शारदा पण पाहिजे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला ना तर मी विद्यार्थ्यांना गमतीनं सांगायचे की हे बघ, प्रश्नाचं उत्तर तुला लिहायचं आहे, ते उत्तर तुझं बरोबरच असलं पाहिजे. त्याला आपण म्हणूया गणेश. आणि त्याचं तू जे अक्षर छान वळणदार आणि चांगलं लिहिशील ना तर त्याला पण मार्क असतात ना, तर चटकन एखादा मार्क जास्त शिक्षकाच्या हातून निघून जातो. तर हे जे सगळं आहे ना प्रेझेंटेशन ज्याला म्हणतो ते म्हणजे शारदेचं पण काम आहे. त्यामुळे ईश्वर पण पाहिजे, गणेश पण पाहिजे, शारदा पण पाहिजे. आपल्याला बुद्धी पण पाहिजे आणि ती बुद्धी व्यक्त करण्यासाठी, प्रेझेंट करण्यासाठी लागणारी गोष्ट पण पाहिजे. आपण महाविद्यालयात असताना कधी कधी आपल्याला असा अनुभव यायचा, अमके प्राध्यापक ना खूप बुद्धिमान आहेत, त्यांच्या विषयात ना त्यांना खूप त्यातली जाण आहे, पण ना त्यांना शिकवता नाही येत असं आपण म्हणायचं. तर याचा अर्थ काय, प्रेझेंटेशनला पण तेवढंच महत्त्व आहे. जेवढं तुमच्याजवळ नॉलेज आहे ते नॉलेज तुम्हाला देता घेता पण आलं पाहिजे ना. त्यामुळे दोन्ही गणेश आणि शारदा दोन्ही गोष्टी ह्या अशासाठी आहेत. बुद्धी पण पाहिजे आणि ती बुद्धी व्यक्त करण्यासाठी लागणारी शक्ती जी आहे ती शारदेच्या रूपाने पण आपल्याला मिळाली पाहिजे. आणि तिसरा, सद्गुरूचा विचार केला आहे. सद्गुरूशिवाय तर काहीच नाही, सद्गुरूशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आता सद्गुरू स्तवनामध्ये म्हणजे प्रभू रामचंद्राचं मी मगाशी म्हटलं की दासबोधामध्ये सद्गुरू स्तवन आहे, पण ते जे सद्गुरू आहे तो सद्गुरू ही एक शक्ती आहे अशा दृष्टीनं म्हटलं आहे. आणि इथे मात्र प्रभू रामचंद्राचा उल्लेख केलेला आहे की ह्या राघवानी जो मार्ग आपल्याला दाखवून दिलेला आहे त्या मार्गानेच आपल्याला जायचं आहे. आणि आता हा जो राघवाचा मार्ग आहे तो आपल्याला अनुसरायचा आहे. ज्या मार्गाने, त्याच्या मार्गात सुद्धा अनंत अडचणी आल्या पण तरी देखील त्या सगळ्या अडचणीवर मात करून तो पुढे गेला ना, तसं आपल्याला जायचं आहे. असं आहे की सद्गुरूंना स्तुतीची आवश्यकता नसते, जराही त्यांना ती अपेक्षा नसते, त्यांना कृतीची अपेक्षा असते. त्यामुळे आपल्याला रामाची स्तुती करायची नाही, रामाने जशी कृती केली तशी आपल्याला कृती करायची आहे. अशा अर्थाने रामाचं स्तवन आपल्याला करायचं आहे. रामासारखं होण्याचा म्हणून रामाच्या वाटेनं आपल्याला जायचं आहे. बरं, तो कसा आहे तर ती वाट संपणार नाही आहे, अनंत जन्मभर आपल्याला त्या वाटेनं चालायचं आहे. की आता झालं 4 वर्षाचा कोर्स झाला, माझं काम झालं, मग आता मास्टर डिग्री घ्यायची, आणखी 2 वर्ष अभ्यास केला, काम झालं, असं नाही आहे. ते अनंत काळ न कंटाळता जोमानं, नियमानं, निष्ठेनं, प्रामाणिकपणानं, जराही शॉर्टकट नाही, असा ह्या राघवाचा पंथ आहे. आणि त्या राघवाच्या पंथाशी आपल्याला साधना करायची आहे आणि त्या साधनेचा विचार आपण करणार आहोत. आता रामचंद्रांनी ही जी काही यात्रा केली त्याची जीवनयात्रा ती त्यांनी निर्विघ्नपणे पार पाडली. कशा पद्धतीनं पार पाडली ते आपण पाहिली. अशी आपली पण पार पाडली जावी. आपण एक नेहमीच उदाहरण घेतो की ज्या दिवशी राज्याभिषेक व्हायचा आहे त्या दिवशी रामाला वनवासात जायला सांगितलं गेलं, पण रामाच्या चेहऱ्यावरती जराही बदल झाला नाही असं वर्णन आपण वाचतो. की राज्याभिषेक करायचा म्हणून आनंद आणि आता वनवासात जायचं म्हणून कष्टी झाला नव्हता राम. असा हा राघवाचा पंथ आहे. आनंदात आणि दुःखात समानतेनं वागण्याचा पंथ हा रामाचा आहे. त्या रामाच्या पंथाने आपल्याला जायचं आहे, अनंत काळ म्हणजे जीवनभर जायचं आहे. असा पहिल्या श्लोकाचा विचार केला आहे. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा अधिपती आहे, गणांचा नायक आहे, अशा त्या गणेशाला आपण शरण गेलो आहे, त्याला प्रसन्न करून घेतला आहे. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, आरंभ तो निर्गुणाचा. गणेश कसा आहे तर निर्गुण निराकार आहे, ओंकारातून त्याची निर्मिती झाली आहे. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी आपण त्याला छान रूप दिलेलं आहे. गणेशाच्या रूपाचा विचार केला तर आपण म्हणतो की अरे किती छान प्रसन्न वाटतं त्या गणपतीच्या मंदिरात गेल्यावर. पण आपण विचार करूया की आपल्या घराघरातून जन्माला आलेल्या बाळाचा जर असा हे असेल, काहीतरी नाक एवढं लांब, एवढे मोठे मोठे कान, असं मोठं पोट, तर आपल्याला चांगलं दिसेल का? नाही दिसणार. परंतु या गणेशाचं हे जे सगळं रूप आपण लावलं आहे ना ते वेगळ्या अर्थाने लावलेलं आहे. आज काय आपल्याला पहिल्या श्लोकामधलं
मध्ये एवढ्या खोलवर अर्थाकडे जाण्याची आवश्यकता नाही. पण ते आपण जे निर्गुण निराकार ईश्वराला रूप दिलेलं आहे, त्याचे बारीक डोळे दाखवलेले आहेत, की त्याची सूक्ष्मदृष्टी कशी आहे त्याच्यासाठी दाखवलं आहे. मी नेहमी सांगते की आपण सुद्धा कळत नकळत एखादी बारकाईनं करायची गोष्ट असेल तर आपण डोळे बारीक करतोच हो. त्यामुळे ती सूक्ष्मदृष्टी आहे. गणेशाची दृष्टी सूक्ष्म आहे. सगळ्यांच्या वाईट गोष्टी तो पोटात घेतो आहे, त्याचं उदार पोट आहे. सगळ्यांच्या गोष्टी तो ऐकतो आहे म्हणून त्याचे कान विशाल आहेत. अशा पद्धतीने निरनिराळे त्याचं जे निर्गुण निराकार गणपतीला आपण आकारात आणलेलं आहे, आपल्या सोयीसाठी आणलेलं आहे. आपल्याला निर्गुण निराकार भगवंत कळत नाही, आपल्याला सगुणच साकार लागतो म्हणून आपण त्याला रूप दिलं आहे. पण त्याचं मूळ निर्गुण स्वरूप आहे. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. निर्गुण निराकार असणाऱ्या गणेशाला मी नमस्कार करतो आहे. आणि तो गणांचा अधिपती आहे, तो गुणांचा पण अधिपती आहे. आणि त्यांनी माझा हा ग्रंथ पुरा करून घ्यावा असा मी त्याला आशीर्वाद मागतो आहे. शारदेचं आपण पाहिलं, ही शारदा जी आहे ती माझा जो ग्रंथ आहे, आता विचार करायला लागलं तर मनाच्या श्लोकांची भाषा 350 वर्षापूर्वींची आहे. अनेकांनी समर्थांच्या रचनेबद्दल असं म्हटलं आहे की व्याकरणदृष्ट्या विचार केला तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं दिसेल की हे भाषेला योग्य शब्दरचना आहे का, तर त्याचा काही संबंध नाही आहे. आपण काही भाषेच्या नियमात राहून त्या ग्रंथाची रचना करावी असं नाही. तर तत्कालीन समाजाला कसं कळेल, तत्कालीन समाजाला अर्थ कसा कळेल असा त्यांनी विचार करून शब्दांची रचना केली. त्यामुळे व्याकरणदृष्ट्या ग्रंथाचा अभ्यास असा विचार नाही करायचा, तर लोकांना कसं आवडेल, लोकांच्या बोलीभाषेतले कितीतरी शब्द त्याच्यामध्ये वापरलेले आहेत असा वापर करून समर्थांनी शारदेलाही प्रसंग आहे की तिथे तिथे मला लोकांना सहज समजेल अशा शब्दांची रचना करता आली पाहिजे. आणि तरीही वृत्तात बांधलेलं, भुजंगप्रायात वृत्तात बांधलेलं असा हा ग्रंथ त्यांनी केला आहे. म्हणून गणेशाला, शारदेला, सद्गुरूला वंदन केलं आहे. आपण मगाशी म्हटलं की गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा. हा नमो हे क्रियापद दोन्हींसाठी आहे. आणि चत्वारवाचा 4 वाणींचा विचार शारदेसाठी केला. आणि गमुपंथ अनंत या राघवाचा. आणि तिथे राघवाला, रामाला सद्गुरू म्हणून स्थान दिलं. तो ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने मला जायचं आहे. आणि तो अनंत मार्ग आहे, जन्मभरचा मार्ग आहे. त्या मार्गाने मी गेलं तर निश्चितच योग्य ठिकाणी मी पोचेल, परमपदाला जाईल, मोक्षपदाला जाईल असं पहिल्याच श्लोकामध्ये समर्थांनी जणू काही या तिघांना वंदन करून आपल्याला एक आधार दिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आपण दर मंगळवारी 1, 2, 4 जसं आपल्याला आपल्या तासाभरात बसेल अशा पद्धतीचा श्लोकांचा आपण अभ्यास करणार आहोत. मी सुरुवातीला म्हटलं तसं की भक्तिमार्गी असणाऱ्या सगळ्या श्रोत्यांच्या समोर एखादा ग्रंथ उलगडून दाखवताना आनंद मिळतो, कारण त्यांची दृष्टी एकच असते आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठल्याही शंका येत नाहीत. अन्य कुणाला एखादी गोष्ट आपल्याला आध्यात्मिक ग्रंथाची पटवून द्यायची असेल ना तर अनंत शंका मनात काढतात आणि मनात शंका येणं म्हणजे मग प्रगतीकडे वाटचाल होत नाही. त्यामुळे समानशील असणाऱ्या, समान इच्छा असणाऱ्या लोकांच्यामध्ये अशा पद्धतीच्या ग्रंथाचा अर्थ उलगडून दाखवायला फार मोठा आनंद, फार मोठं समाधान मिळतं. आपण ते समाधान नाही म्हटलं तरी आपण ऑनलाईन करत असल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे भाव तुम्हाला बघायला मिळत असेल, पण तुमचे मला बघायला मिळत नाहीत. त्याला काही आपला इलाज नाही आहे. आपण एक सोय म्हणून ही गोष्ट करतो आहोत. पण उपासकांच्या या सगळ्या मंडळींसमोर मनाच्या श्लोकांचा अर्थ सांगायची सुरुवात आज झाली आहे. मनापासून मला आनंद झाला आहे. आज आपण पण समर्थांसमोर प्रार्थना करूया की हा ग्रंथ आम्हाला छानपैकी आनंददायी 205च्या 205 श्लोकांचा अर्थ आम्हाला सहजपणानं सांगायला आणि ऐकायला मिळू दे आणि तो ग्रंथ तुम्ही आमच्याकडून पुरा करून घ्या अशी आपण प्रार्थना करूया आणि थांबूया. मी समर्थांचे एक श्लोक म्हणते आणि थांबते. तव स्मरण संतत स्फुरणदायाम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय